राम राम तुम्हा सगळ्यांना. कशा आहात तुम्ही? आशा करतो की बरेच असणार. कालच्यापासून बस ट्रॅव्हल करू लागलो. काल रेकॉर्ड करावं म्हणत होतो, मगर रेकॉर्ड करू नाही शकलो. तर आज मंडे आहे, तर आज काढू लागलो. काल रात्री ताईपाशीच राहिलो होतो, तर सकाळी निघून आता आलो शेताला येऊन आता बस म्हशीला चारा पाणी करतो. बस चारा कतरून ते ठेवतो, मम्मी त्यानं दुपारी आल्यानंतरला घालासाठी. आणि आता माझी एक्झाम पण येणार आहेत 29 डेटला, तर ते पण सुट्टी पण नाही करू शकत कॉलेज, तर आज कॉलेजला पण जायचं आहे. तर बघूया आज काय काय होतंय ते. आज पुरं अंग थकलंय माझं ट्रॅव्हल करून. आता सगळ्या म्हैशांसाठी असं चारा कतरून ठेवलं एक्स्ट्रा आणि सगळ्यांना चारा घातलो. पण आता बस घरला जातो, आंघोळ करून कॉलेजसाठी निघते ना. म्हैशांना चारा घालायच्या टायमीला गाडी थांबवलं होतं, पाऊस पण पडलं होतं थोडंसं, तर जमीन थोडीशी ढिली होती, तर गाडी पडून हे काच एक तुटले आणि जरा हँडल आहे ना ते पण थोडंसं वाकडं होलं. आता जेव्हा कॉलेजला जातो ना तेव्हा आता हेवाला एक रिपेअर करून घ्यायचं. मी घरला आलो, घरला येऊन आता आंघोळ करून फ्रेश होऊन बसलो. आता बस काय तर जेवण घेतो, नाश्ता करून घेतो, नाश्ता करून कॉलेजसाठी निघतो. मी आता आलो कॉलेजमध्ये येऊन बस काय बोलले ते करू लागलो. जास्त कॉलेजमध्ये व्हिडिओ तर निकालू शकत म्हणून बस जास्त मीच लिवत. मी आता आलो कॉलेजवरून शेताला आणि आता म्हैशांना पाणी ते पाजलो. बस ह्यांना आता चारा घालायचा आहे. चारा घातल्यानंतरला घरला जातो. आता तर कॉलेजला जाणार नाही आज मी. पाय तर खूपच जास्त दुखलेले होते, त्यासाठी काल ट्रॅव्हल लई जास्त केलं होतं, ते दाखवायचं होतं मगर दाखवू नाही शकलो. तर आता बस ह्यांना चारा घालतो आणि घरला जातो आता. आणि आता लगभग जूनचा महिना संपायला पण आला, तरी पण कुठं पण पावसाची आभाळ पण नाही, पाऊस पण नाही. ह्या महिन्यामध्ये आमच्या शेतामध्ये जो आमचा कट्टा आहे ना, इथं गाडीतून काय पण जायला नाही देत तर. आणि आता पुरा कडक ऊन पडलंय. आता आमचं शेत आहे ना, इथं पेरणी पण करायचं होतं मगर करू नाही शकलं. तर बघूया, मम्मी काय तर घालतो म्हणत होते ते त्याच जागेवरती. मी सपोर्ट करा गाईस. इथं मला सपोर्ट नाही भेटू लागलं. माझे जरा पण व्हिडिओमध्ये व्ह्यूज पण नाही निघाले आणि कमेंट तर तुम्ही करूच नाही लागलो की मी माझ्या व्लॉगमध्ये काय इम्प्रूव्ह करावं म्हणून. तर जरा लाईक करा, सबस्क्राईब करा, जरा सपोर्ट पण दाखवा मला. आता शेतावरून येऊन जेवून पाय लई दुखत होते ना, तर त्याच्यासाठी आता झोपलो होतो. आता 5 वाजल्यात, तर 5:30 वाजता असं शेताला जातो आणि तिथं चारा ते सगळं करून ठेवलेलं आहे ना, तर जातो आणि म्हैशांना चारा घालतो आणि परत येतो जल्दी. मी आलो आता शेताला येऊन म्हैशांना बस चारा घालत बसलो. आता बस अजून एक थोडासा चारा कतरून आणायचा आहे आणि टाइम तर नाही उरलं. आता बस लगभग तर दिवस गेलेच. एक थोडंसं अंधार होजेपर्यंत थांबतो इथं आणि चारा कतरून आणून ठेवतो. आता ते कतरून आणून ठेवल्यानंतरला घरासाठी निघतो आणि बघूया अगर काय हे वाला ब्लॉग जरासं लयच छोटं होल्यासारखं ते होऊ आलंय. मला तर अजून तेवढं परफेक्टली ब्लॉग काढायला येत नाही. त्यासाठी तुम्ही पण जो नवे बघू लागलो तेवाले सगळे बघून बोलणारच गेलो की मी काय इम्प्रूव्ह करू म्हणून. तर एक दिवसामध्ये जसं ब्लॉग बनायला पाहिजे तसं बनवलेलंच नाही. तर कोण नवे बघू लागले ते प्लीज जरा सपोर्ट करा, सबस्क्राईब पण करा आणि कमेंटमध्ये ज़रूर सांगा की मी काय इम्प्रूव्ह करू माझ्या ब्लॉगमध्ये म्हणून. तर आज पण काढतो आणि आज तर काढलोच पुरा दिवस आणि उद्याचा दिवस पण काढतो. बघूया उद्याचा दिवस आणि आजचा दिवस तर लगभग सिमिलरच जाणार आहे. मी आता आलो शेतावरून येऊन बसलो. एक अर्धा घंटा पहिले आलो होतो. आता बस छतावरती येऊन बसलो. इथं गपचूप फोन बघत थोडं उशीर. आता बघूया, आता काम तर काय पण नाही आहे.
आता बस जेवणार आणि आजची व्हिडिओ एडिट करतो आणि ठेवतो आणि उद्या पण त्याच्यामध्येच एडिट करून घालतो. तर आता आज मंडे आहे आणि पुढच्या मंडेपासून माझं एक्झाम पण चालू होणार आहे. बघूया तेव्हाला पण होलं तर तेव्हाला पण तेव्हाला पण व्लॉग काढूया त्या टायमीला पुढच्या हप्त्याला. सकाळी आलो आता शेताला. काल रात्री उशीरनं झोपलो होतो म्हणून सकाळी पण 5 वाजता उठायचं, 6:30 वाजता उठलो होतो आणि आलो आता शेताला रोजच्यासारखंच. आता म्हशांना ते चारा पाणी करतो आणि तसंच हे वालं लिंबाचं झाड आहे ना, एक छोटीशी फांटी तोडून जरा पहिले ब्रश करून घेतो. त्याच्यानंतरला ह्यांना चारा कचरून ठेवतो. चारा कचरून ठेवून त्यांना घालून नंतरला घरला जातो. सगळे म्हैशांसाठी चारा पण आणून ठेवलो, सगळ्यांना चारा पण घातलो आणि या नव्या म्हशीला इथं बांधासाठी जागा पण केलो. हिने इथं नाही होती. आता सगळं शेतातलं सकाळचं काम होले आता माझं. आता घरला जातो, घरला जाऊन आंघोळ करतो. कालच्या सारखंच आज पण लय तर आता घरला जाऊन आंघोळ करून फटाफट 9:30 वाजेपर्यंत मला कॉलेजमध्ये राहायचं आहे. तेच टायमिंग आहे. मगर मी जात आहो 10 वाजता. तर आज निघूया जल्दी निघा म्हणता, मगर होतच नाही जल्दी काम. मी आता शेतावरून घरला येऊन आंघोळ करून पूजा करून फ्रेश होऊन बसलो होता. आता बस जरासं जेवतो, जेवून कॉलेजसाठी आता मी आलो कॉलेजला आणि सर आम्हाला हेवाला जॉब दिले होते आय फिटिंग. ह्याच्यामध्ये आता इथं जिथं पंच आहे ना, तिथं आता ड्रिल मारासाठी तिथे एक लॅब आहे आमचं. तिथं ड्रिल मारासाठी चाललो. हे जो मेटल ड्रिल घालायचं होतं ना, हेवाला आता असं ड्रिल मारायचं होलंय. आता बस हे सर कसं काप म्हणले तसं कापून घ्यायचं आहे. बस जेवायला सोडले होते. आता जेवण परत इथं आमच्या लॅबमध्ये आलो हे जॉब करायसाठी. हेवाला तर अजून एक छोटंसं मेटल आहे आयचं, तेवाला कापून आलं आणि हेवाला ड्रिल मारलेलं होतं ना, ते पुरा मधलं कापून घेतलं. बस आता फिनिशिंग करायचं आहे. आता बस केवढं होलं तेवढं आज करता, बाकीचं उद्या करता. तर तेवढं होल्यानंतरला बस आता एक किती 3 वाजल्यात. आता अजून 1 घंट्यानंतरला घरला जातो नाहीतर शेताला जातो. मी कॉलेजवरून सुटलो आता. मम्मी हे फॉल तेन आण म्हणत होते. आता फॉल तेन घेऊन बाजारामधनं चाललो आता घरला नाही सॉरी शेताला चाललो. आता मी आलो आता शेताला. हे स्वीटकॉर्न घेऊन आलो होतो. आता शेतामध्ये येऊन हे स्वीटकॉर्न खात बसला होता. आज पुरा दिवस असं कुठं म्हणते तर आबाळ येऊ लागले आहे, मगर पाऊस नाही निघालं. बस असं आबाळच निघाले आज. आता म्हैशांना सगळ्यांनाच ओढलो होतो चरासाठी. आता सोडून पण बांधलो पण आता बस चारा सकाळचाच कतरून ठेवलेला आहे. तेवाला म्हैशांना घालतो आणि घरला जातो. आणि घरला गेल्यानंतरला तर कालच्यासारखंच ब्लॉग राहते. तर एंड आताच करतो. अगर हे व्हिडिओ तुम्हाला थोडी पण पसंत आली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि थोडंसं सपोर्ट दाखवा तुमचं.